खरं म्हटलं तर आता आपल्या सर्वांपुढे बोलताना माझी थोडीशी अडचण होते. कारण इथं उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत त्यांच्या तुलनेत मी वयाने पण आणि कर्तृत्वाने पण दोन्ही हातांनी खूप छोटा आहे. तरी पण मला इथे व्यासपीठावर बसवलंय आणि आपल्याला पुढे बोलण्याची मला आता वेळ पण आलेली आहे. खरं आता जसं आडकर सरांनी जे काही माझं वर्णन केलं तर त्यामध्ये बाकी काय असेल ते असेल, ते शेती क्षेत्रातलं कर्तृत्व, पण बोलण्यासाठी सर मी काही तेवढं काही प्रसिद्ध नाही आणि तरी पण मला इथं बोलावं लागतं. त्यामुळे मला जे काही मोकळेपणे बोलता येईल ते मी इथे आपल्या सरांपुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. खरं तर आता इथे उपस्थित सर्वजण जे आहे इथे ह्या नव्या युगाचे पायी या पुस्तकाच्या निमित्ताने सर्वजण हे स्वातंत्र्यानंतर जे काही 1962 पर्यंत, स्वातंत्र्यानंतर 1962 पर्यंतचे आपल्या पिढीचे सर्व प्रतिनिधी इथं आहे. आणि आताच जसं महेश सरांनी उल्लेख केला की मला पण या पुस्तकामध्ये लिहिण्यासंदर्भात मेल आला होता आणि त्यामुळे मी ते विचारलं नक्की मी त्या वयोगटात बसतो का, आणि तुम्ही दुरुस्ती पण केलीत तर तू बसत नाही, त्यामुळे तू काही लिहू नकोस. पण नंतर पुढचा जेव्हा अंक येईल, तुम्ही जसं म्हटले 100व्या वर्षाच्या निमित्ताने देशाचे स्वातंत्र्य पूर्ण होताना 2047 मध्ये मला लिहिण्याचे योग येईल असं तुम्ही म्हटले. आणि ते येईल तर त्याचं कारण काहीतरी असायला पाहिजे. जसं आता मगाशी शशांकीने म्हटलं तर तसं कर्तृत्व दाखवावं लागेल तर मग तुम्हाला लिहायला संधी मिळेल. तर त्या अर्थाने जे काही तुम्ही सर्वांनीच जो काही वारसा आमच्या पिढीला दिलाय आणि तो पुढे येण्याची जबाबदारी आहे, त्याची जाणीव मला या निमित्ताने होते की आपण त्याची जाणीव ठेवून आपलं काम आपल्या क्षेत्रातलं अधिक भक्कमपणे आपण पुढे न्यायला हवं. आपण आता उल्लेख करताना सांगितलं की शेती क्षेत्रामध्ये जे काही काम आता सह्याद्री मार्फत चाललंय तर त्याचं सर्व मूळ जे आहे ते शेतकरी संघटनेच्या विचारधारेमध्ये आहे. आणि शरद जोशींनी जी अपेक्षा केली होती आमच्या पिढीकडून, त्याचे काही विचार शेती अर्थशास्त्राचा एक शुद्ध अर्थशास्त्राचा विचार शरद जोशींचा आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पेरला गेला, त्याला फळं यायला किंवा त्याला त्या झाडाला एक चांगल्या प्रकारचं स्वरूप यायला आणि त्याची फळं प्रत्यक्ष यायला काही वेळ लागणार. कोणताही बदल होताना हळूहळू बदल होत असतो, तो एका रात्रीतून बदल होत नाही. आणि त्यामुळे 1980च्या दरम्यान जे काही शेतकरी संघटनेची चळवळ चालू झाली त्या काळामध्ये जर पाहिलं तर मी एक छोटा मुलगा आणि मला चांगलं म्हणजे जे काही आठवण माझ्या अजूनही मनात आहे, आडगाव आमचं गाव, तसं हायवेवरचं गाव. आणि संघटनेचं जे पहिलं आंदोलन झालं 1980 ला तेव्हा मी 6 वर्षाचा होतो. तर काही असं काही करण्याचं वय नव्हतं. पण तेव्हा आडगाव ह्या आमच्या गावामध्ये शेतकरी संघटनेचं जे काही आंदोलन आहे त्याची रास्ता रोकोचं जे आंदोलन, पहिलं आंदोलन मोठं सर्व देशभर गाजलेलं आंदोलन, तर तिथे आडगावमध्ये शरद जोशींना अटक झाली होती आणि त्या निमित्ताने आमचं गाव पण बऱ्यापैकी सगळ्या पेपरमध्ये झळकलेलं. तर त्या वयामध्ये आम्ही लहान मुलं 6 वर्ष म्हणजे काही मोठं तसं करण्याचं वय नव्हतं. पण त्यानंतर नंतर जवळजवळ आम्ही थोडंसं करण्याचं वय होईपर्यंत त्या काळामध्ये संघटनेची चळवळ नाशिक जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात पसरली. तर तेव्हा जे काही ते घडत होतं त्याचा काही तो प्रभाव तयार झाला आणि ती काही समज तयार होत गेली. नक्की आपण शेतकरी म्हणून आपलं चुकतंय काय, रात्रंदिवस आपण कष्ट करतो, प्रामाणिकपणे आपलं सर्व काम करत असतो आणि तरी पण आपली अवस्था अशी का आहे. त्याच्या मागचे जे काही कारणं आहेत जे सगळ्या परिस्थिती मागचे, तर त्याची जी जाणीव तयार होऊन गेली तीच नंतर पुढच्या काळामध्ये अजून चांगल्या प्रकारे तयार होत गेली. तरुण वयामध्ये प्रत्येक शेतीचे अनुभव येत गेले आणि ह्या काळामध्ये जे काही सर्वांचा ज्यांच्या संपर्क येत गेला तर ते बसलेली बरीच मंडळी माझ्या संपर्कात हळूहळू येत गेली. मी खरं तर सुरुवातीपासून शेतकरी तेवढं प्रसिद्धीपासून लांब राहणं आणि तुम्ही जसं म्हटलं तर कृतीशीलता जास्त महत्वाची आहे, तर ती थोडीशी सवय सुरुवातीपासून लागल्यामुळे कायम मुख्य प्रवाहापासून लांब राहिलो. खरं तर सर तुम्हाला आठवत नसेल पण आपली पहिली भेट झालेली ही या नवी पेठेमध्ये झालेली होती, ग्रामीणच्या ऑफिसमध्ये. तिथेच पलीकडे ग्रामीणचं ऑफिस होतं. 1995 ची गोष्ट आहे, म्हणजे बरोबर 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि
आणि तेव्हा म्हणजे मी काही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो, तर तेव्हा ग्रामांच्या वतीने काही इथे पुणे जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये ग्रामीण विकासाचं आणि वॉटरशेड डेव्हलपमेंटचं काम हाती घेतलेलं आहेत का? पुढे काळेसर सर नमस्कार. तर तेव्हा म्हणजे तो काळ 95चा काळ आणि आता 2025चा काळ, मग तेव्हा तर पिढी बदलल्यात आणि जे काही 30 वर्षामध्ये पूर्ण देश बदलत गेलाय. त्यामध्ये जे काही एका बाजूला खूप काही देशामध्ये चांगलं पण घडलं आणि त्याचबरोबर भरपूर काही अजून घडायचे बाकी आहे. मी सहज आता येताना ChatGPT टाकलं 1950चं इंडिया आणि 2025चं इंडिया, त्याची त्यांनी कंपॅरिझन सगळ्या अर्थाने दिली. मग ती इकॉनॉमिकल अर्थाने पण दिली, त्याने ते जे काही पॉलिटिकल सगळ्या सिच्युएशन त्या अर्थाने दिली, परत सोशल अँगलनी पण दिली. त्यामध्ये जी काही आकडेवारी आली खरोखर म्हणजे ती एक आश्चर्यकारक अशी काही आकडेवारी, त्याची जसं सर्वसाधारण पद्धतीने आपण विचार नाही करत. पण देश जेव्हा स्वतंत्र झाला 1950 जेव्हा प्रजासत्ताक म्हणून आपण राष्ट्र म्हणून पुढे आलो, तर तेव्हा 240 रुपये पर कॅपिटा इन्कम होतं आणि आता 2 लाख पर कॅपिटा इन्कम आहे. तेव्हा 40 बिलियनची इकॉनॉमी होती, आता 3.7 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे. 70% लोक दारिद्र्यरेषेखाली होते, आता 10% आहेत. म्हणजे काही आकडेवारी असतात त्यानुसार बदल अशा प्रकारे आर्थिक क्षेत्रात म्हणजे आर्थिक पातळीवर झाले. जे काही आपण पॉलिटिकल पॉवर म्हणून देशाची ओळख ती पण सगळी बदलली. बरंच काही काही घडलं. पण त्याचबरोबर जे काही आज खऱ्या अर्थाने आम्ही आमची तरुण पिढी आज जे काही प्रकारचे प्रश्न बोलत असते, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा इनइक्वलिटीचा प्रश्न, आर्थिक विषमता आजही तो तेवढाच महत्वाचा म्हणून समजला जातो. किंवा जे काही सामाजिक आणि जातीय जे प्रश्न तयार झालेले आहेत, जातीय आपल्याला सर्वांना कल्पना आहे का, जात जात नाही ती जात असं विनोबा भावे म्हटले, ते किती खरं आहे ते आता अजून चांगल्या प्रकारे ठळकपणे कळतंय. ते आपण देश म्हणून पुढे प्रगती करतोय का आपण आपले स्वतःचे समूह तयार करून आपला समूहापुरता विचार करतोय, असे काही प्रश्न चिन्ह तयार व्हायला लागलेले आहेत. धार्मिकता जी काही वाढत चाललेली आहे त्याच्याविषयी मी बोलायला नकोय, त्याची सर्वांना कल्पना आहे. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात जो काही परिणाम होत असेल तो ग्रामीण भागातील जे सर्वजण कोंडीमध्ये सापडलेले असं शेतकरी समाज का जो जर पाहिला तर एक अर्थाने जे संख्येने जो वाढला, आपण देशाची लोकसंख्या 43 कोटीवरून 143 कोटीवर गेली एवढ्या या सगळ्या 70 वर्षामध्ये. तर त्यामध्ये जर पाहिलं तर ग्रामीण भारत हा एक पूर्ण प्रकारचा एक वेगळा देश कुठेतरी तयार झाल्यासारखं वाटतोय. शरद जोशींनी ती स्पष्ट मांडणी केली होती. भारत आणि इंडिया या दोन्हीमध्ये जे काही आता भेद तयार झालेले आहेत आणि ते भेद ठेवून तसंच आपण पुढे जायचं म्हटलं तर कधीच प्रगत भारत देश म्हणून पुढे येणार नाही. आणि त्या दोन्हीमध्ये जरी मिटवायचे असेल तर मूळ जो काही प्रश्न आहे, जो अर्थव्यवस्थेचा प्रश्न, शेतीच्या अर्थव्यवस्थेचा प्रश्न, त्याच्यावरचे मार्ग काढायला हवेत. त्या सगळ्या अर्थाने जर पाहिलं तर आज एक जवळजवळ आज 143 कोटीपैकी आजही 43 कोटी लोक जे शेतीवर अवलंबून आज जवळजवळ एक 60 कोटीच्या आसपास लोक हा असंच एक वेगळाच देश म्हणजे पुऱ्या जगाच्या दृष्टिकोनातून जर पाहिला तर जगामधला 3ऱ्या क्रमांकाचा देश म्हणावा लागेल सर. कारण आपल्याला कल्पना आहे की चीन आणि भारत हे दोन्ही 100 कोटीच्या वरचे देश, त्याच्यानंतर 3 नंबर लोकसंख्येचा देश असेल तर अमेरिका आहे जो 32 कोटी आहे. त्याच्यापेक्षा मोठा देश जो एक अर्थाने आपल्यापेक्षा वाईट अवस्थेमध्ये असलेला एक देश आपल्याच देशामध्ये आतमध्ये आहे. आणि त्याला आपण तसंच ठेवून प्रगतीच्या कोणी जर काही कल्पना मांडत असेल तर ते कुठंतरी नक्कीच प्रश्नचिन्ह तयार करणार आहेत. आणि ही सगळी जी काही मांडणी मागच्या 40 वर्षात आपण केली आपल्या सगळ्या पिढीने, आपण इथं उपस्थित असलेले सर्व इथं आपल्या पिढीचे प्रतिनिधी आणि संघटनेचे पण सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि त्या सर्वांनीच जो काही प्रयत्न केलाय सगळं बदलण्याचा, मला वाटतं तो एका पिढीच पुरता सगळा संघर्ष नाही, तो संघर्ष अजूनही पुढे चालणार आहे. आणि जेव्हा 2047 आपण खऱ्या अर्थाने 100 वर्ष देशाचे स्वातंत्र्य पूर्ण करू आणि ज्यासमोर विकसित भारत म्हणून आता सर्व चित्र समोर आणताय, एक विकसित भारत 2047, तर तेव्हा नक्की काय बदललेलं असेल, तेव्हा हा प्रश्न सुटलेला असेल का? जेव्हा म्हणजे पुन्हा असेल किंवा मग एखादं कुठेतरी बीड जिल्ह्यातलं एखादं छोटं खेडा असेल, तर दोन्ही पण एकाच पातळीवर आहे सर्व अर्थाने, आर्थिक अर्थाने असेल किंवा सामाजिक अर्थाने असेल. आणि मग तिथे जो काही खऱ्या अर्थाने आपण म्हणू का आपण योग्य दिशेने देशाने वाटचाल केली, हे आपलं सर्वांचं जे स्वप्न आहे ते सगळं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी मला वाटतं आमच्या पिढीची आता नक्कीच आहे. आणि त्या दृष्टीने मग आम्ही कसं
आमच्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे आमचं कर्तृत्व दाखवतोय याच्यावरच एक 100 वर्षानंतरचं चित्र अवलंबून असेल आपल्या 2047चं. तर ह्या पुस्तकापासून आम्ही सर्व त्यानुसार प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल करू एवढीच मी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर आपलं मार्गदर्शन आम्हा सर्वांना कायम राहील अशी पण अपेक्षा व्यक्त करतो. आपण मगाशी उल्लेख केला विलास थोडा बेरकी आहे, काही विषय टाळायचा प्रयत्न करतोय, पण आपल्याला कल्पना आहे का त्याच्या मागचे कारण तुम्हाला माहिती आहे. आपण आता कुठेतरी प्रत्यक्ष जे काही आपलं ध्येय आहे त्या दृष्टीने मार्गक्रमण करायचं आहे का आपण प्रश्न कशामुळे आहेत त्याच्यावर चर्चा करायची आहे. आता प्रश्नाची सगळ्यांना कल्पना प्रश्न नक्की काय आहे, पण प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जर कृतीशीलता दाखवायची आहे तर काही गोष्टी आपल्याला आपल्याच इतिहासातून शिकायची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा शिकवला प्रत्यक्ष ध्येयावर लक्ष ठेवा आणि त्याला कसं साध्य करायचं त्यासाठी कशा पद्धतीने आपली व्यूहरचना करायला हवी. मला वाटतं तशीच व्यूहरचना आपल्याला शेती क्षेत्रामध्ये करायची गरज आहे. कारण 40-40 वर्ष जे प्रश्न सुटले नाही. आता आम्ही नाशिक मध्ये आहोत, आम्हाला कांद्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे जाणीव आहे आणि सर्व देशाला जाणीव आहे की 40 वर्ष झाले प्रश्न तिथंच आहे. 1980 तुम्ही पेपरच्या बातम्या बघा आणि आता 2025 सारख्या दिसतात. आपण एकीकडे देशाने सगळ्या अर्थाने प्रगती केली, चांद्रयान गेलं, आपण काय स्पेस मध्ये पोहोचलो, आपण डिजिटल क्रांती केली, सगळ्या क्षेत्रातले प्रश्न सोडवले तर सगळीकडे आपली जोरदार प्रगती चालली. पण कांद्याचा प्रश्न 45 वर्ष झाले तिथंच आहे. म्हणजे ते एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. पण शेतीचे प्रश्न जे आहेत वर्ष जे सुटले नाही ते सोडायचे असं तर एक वेगळ्या प्रकारची व्यूहरचना करायची गरज आहे. आणि त्या दृष्टीने आपण सर्व मिळून तुमचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर आमची कृतीशीलता आपण सर्व मिळून प्रत्यक्षात ती घडवून आणण्यासाठी काम करूया एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. परत एकदा आपलं मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्याला आपल्या उर्वरित आयुष्यासाठी मनपूर्वक त्याला आरोग्य आणि त्याचबरोबर सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी एक उत्तम प्रकारचं आपलं आरोग्य राहो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.